नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बिलॉंगिंग पार्ट सेकंड. पार्ट फर्स्टमध्ये आपण सॅमच्या आश्रमातील सुखमय आयुष्याची दखल घेतली होती. पार्ट फर्स्ट बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करा आणि नक्की बघा. तर बघूयात पार्ट सेकंड. शाळेला बहुधा सुट्टी असावी. मी घरीच असायची. मीना त्यावेळी माझ्याबरोबर राहायला आली होती. तो तिचा माझ्याबरोबरचा शेवटचा दिवस असावा, कारण बाबा गाडी घेऊन तिला न्यायला आले होते. नेहमीसारखेच आम्ही दोघी जिना उतरून खाली आलो. पण यावेळेस बाबा नेहमीसारखे एकटे नव्हते. त्यांनी खाली वाकून माझा गाल कुरवाळला नाही की चॉकलेटही दिली नाही. त्याऐवजी माझा हात हातात घेऊन त्यांच्याबरोबर आलेल्या बाईच्या हातात दिला. ती बाई खूप बारीक होती. बाबापेक्षा थोडी बुटकी होती. माझ्याकडे बघून हसलीच नाही, उलट एकटक मला निरखत राहिली. मीना माझ्या घरी आली तेव्हा सारखेच गमतीदार कपडे या बाईने पण घातले होते. तिचे केस रुमालाखाली झाकले होते. मला तर ती गंभीर वाटली. शमीम, ही तुझी आई, तिला हॅलो म्हण, बाबा सांगत होते. माझ्या आईने काहीच हालचाल केली नाही. मला मिठीत घेण्यास पुढे झाली नाही. तिने जणू इच्छेविरुद्ध माझा हात हातात घेतला होता. मी वर बघून हॅलो म्हटलं. मी असंच करायला हवे होते ना. मी वाचलेल्या प्रत्येक गोष्टीत आई होतीच, पण ती कायम आपल्या मुलांबरोबर राहत असे. मुलांना गोंजारून गुड नाईट म्हणे. पिंगी आंटी पण अशीच होती. माझ्या आईला असं काहीच करायचं नव्हतं. ती बराच वेळ माझ्याकडे बघत राहिली. अचानक वडिलांकडे बघून ती काहीतरी बोलली. तिचं बोलणं म्हणजे काहीतरी विचित्र आवाजच वाटले मला. तो आवाज खूप परका, कठोर आणि काहीसा भीतीदायक होता. मी एकदम मागे सरकले आणि अडखळले. माझ्या मागे मीना उभी होती. तिला सुद्धा आईजवळ जाणं पसंत नव्हतं. आईने माझा हात घट्ट पकडला. ती काहीशी नरमाईने बोलू लागली. तिचा दुसरा हात पुढे आला. त्यासरशी मीनाने मला मागून ढकललं, त्यामुळे तो हात मला पकडावा लागला. ती मागे वळून बाबांशी काहीतरी बोलली. बाबांनी हसून माझ्याकडे बघितलं. तुझी आई म्हणते की तू खूप बदलली आहेस. तिला तू वेगळी वाटतेस. आता मात्र तू चांगली मोठी दिसू लागली आहेस. आता पुढे ही काय करणार आहे, माझ्या मनात आलं. तिने माझ्या डोक्यावरून मीनाकडे बघितलं. चमत्कारिक शब्दात काही बोलली. मीना माझ्या मागून पुढे झाली. आईशी काहीतरी बोलली आणि वर पळाली. मी तिच्या मागोमाग पळणार होते, पण आईने माझा हात घट्ट पकडला होता. माझ्या मनात काहीतरी दाटून आलं. ही तर माझी खरीखुरी आई होती. चक्क मला भेटायला आली होती. मी मान वर करून आईकडे बघितलं. माझ्याकडे बघून ती पहिल्यांदा हसली. मी पण हसले. ती काहीतरी बोलली. आता मला ते कठोर वाटेना. कसं वाटेल? ती तर माझी आई होती, पण तिचं बोलणं मला समजेना. तरी मी ओके म्हटलं. मला वाटलं ओके बोलणंच बरोबर आहे. तितक्यात मीना आली. तिने पहिल्यांदा आली तेव्हाचे कपडे चढवले होते. ते तिघं लगेच निघून गेले. त्यांच्या निघून जाण्याने मला काहीच वाटले नाही. मी तर माझ्याच घरी होते. पण त्या दिवसापासून आईची भेट माझ्यासाठी महत्त्वाची ठरली. आनमाडाची आई तिला कधीच भेटायला आली नव्हती. बहिणीच्या भेटण्याने मी स्वतःला राणी समजू लागले. मला ती देवाप्रमाणे वाटू लागली. त्यानंतर मीना घरी जायच्या वेळेस आई नियमाने येऊ लागली. त्याचेही मला काहीच वाटले नाही, कारण पूर्वीपासून दर आठवड्याला बाबाच मला भेटायला येत. आता दरवेळेस आई आली की खाली जाऊन तिचा हात धरी. ती खाली वाकून मला विचारे मी कशी आहे, आणि मी उत्तर देई बरी आहे. बस एवढंच. बाबा मात्र माझ्याकडे बघून उत्साहाने हसत. दरवेळेस मीना कपडे बदलून आली की ते तिघे निघून जात, मला मागे ठेवून. पण मला त्याचं आश्चर्य वाटत नसे. माझं इथे राहणं ठरल्यासारखंच होतं. होता होता मी 7 वर्षाची झाले. मग मात्र मीना असो वा नसो, आई वारंवार येऊ लागली. मी एकटीच तिला भेटू लागले. या तिच्या भेटी खास माझ्यासाठी असत. या एकाच गोष्टीने मला आश्रमातल्या इतर मुलांपेक्षा वेगळेपणाची जाणीव होई. मला वाटे माझ्या आईसारखी माझी आईच. प्रत्येक भेटीत मी तिला जाऊन बिलगले की मला विचित्र असा मासाळल्याचा वास येई, पण मला तो चाले. ती आणि मी दोनच गोष्टी बोलत असू, त्यात मला काहीच विचित्र वाटत नसे. काही झालं तरी ती माझी आईच होती.
ती आली की मी तिच्या शेजारी बसे. बैजा बैजा असे काहीसे ती म्हणे. याचा अर्थ बैस बैस असा आहे हे केव्हा मला कळून लागलं होतं. मी तिच्याजवळ बसे, तिचा हात हातात घेऊन हसे. मी जितकी म्हणून गोष्टीची पुस्तकं वाचली होती त्यात आई कशी असते हे सांगितलं असायचं आणि त्या आया नेहमीच छान असायच्या. पेंगी आंटी तर गोष्टीतल्या आईसारखीच होती. मला वाटायचं माझी आई असल्याने ती तर त्या सर्वांपेक्षा जास्त चांगली आहे. मी माझ्या मनाशी ठरवून टाकलं होतं की आपली आई काहीशी वेगळी असली तरी पण तिच्यावर प्रेम करायचं. आई असणं आणि तिच्यावर प्रेम करणं हे जगातील सर्वात सहज सुंदर गोष्ट होती आणि माझं आईच्या घरी जाणं सुद्धा. सॅम, मला तुला काही महत्त्वाचे सांगायचे आहे, एक दिवस पेंगी आंटी म्हणाली. तिने मला तिच्या खोलीत नेलं. पलंगावर बसून माझे दोन्ही हात हातात घेतले. आजचं वातावरण काही वेगळंच आहे असं मला जाणवलं. तुला घरी जायचे आहे. मला तिच्या आवाजात थरथर जाणवली. घरी? पण मी तर घरीच आहे. तसं नव्हे, तुझ्या आईच्या घरी. तू तुझ्या कुटुंबाबरोबर राहायला जाणार आहेस. माझं कुटुंब? हो, तुला 3 भाऊ, 1 बहीण आणि शिवाय मीना अशी भावंडं आहेत. ती पेंगी आंटी. मी पेंगी आंटीकडे बघतच राहिले. एक अख्खं कुटुंब? पण मला इथून जावं लागेल याचा अर्थ काय? माझे डोळे एकाकी भरून आले. तिथे मीना असेल ना? आम्ही सगळे परत इथे येऊ ना? तू मला तिथे भेटायला येशील ना? पेंगी आंटी हसून म्हणाली. अगं वेडे, तू तुझ्या चांगल्यासाठीच घरी जात आहेस. मला अनवाडा आणि इतर मुलांबरोबर इथे नको का राहायला? चांगल्यासाठी म्हणजे नक्की काय? पण खऱ्या भावंडाबरोबर राहणं मजेचं असणार होतं. मला वाटलं माझ्यापेक्षा एक मोठी मुलगी अशीच परत तिच्या घरी राहायला गेली होती. किती आनंदात होती ती. मी तिच्या जागीच आहे असं मला वाटायला लागलं. मी घरी गेल्यावर काय करायचे याचे बेत करू लागले आणि अनमाडाला सांगू लागले. इतक्या माणसांसाठी असलेलं मोठं छान घर माझ्या डोळ्यापुढे येईल आणि अनमाडा पण आमच्या भावंडात होती. तिला सुद्धा वारंवार घरी यावंच लागणार होतं. माझी सगळ्यात आवडती मैत्रीण होती ती. मी माझ्या या घरी पण नक्कीच येणार होते. मी तर अनमाडाला म्हटलं सुद्धा, मी तुझ्याबरोबर खेळायला राहायला येईन. मग तुला गादी पलंग माझ्यासाठी तयार करून ठेवायला लागेल बरं का. नंतर खरंच माझा जाण्याचा दिवस उजाडला. मी माझे कपडे भरून तयारच होते. आंघोळ करून मी माझा सर्वात छान ड्रेस घालून तयार होते. घरी जायचं म्हणजे स्मार्ट दिसायला हवं. पेंगी आंटीने मुद्दाम वेळ काढून माझे केस छान करून दिले होते. मी खाली येऊन वाट बघत होते. एक क्षण जगाच्या अंतापर्यंत चालणार आहे असं वाटू लागले. शेवटी एक कार आली आणि एकदाची माझी आई गाडीतून उतरली. तिच्याबरोबर एक मोठा माणूस होता. तोच गाडी चालवित होता. कोण होता देव जाणे. पेंगी आंटी बरोबर आई क्षण 2 क्षण बोलली. तिचा हात माझ्या पुढे केला आणि मला न कळणाऱ्या भाषेत काहीतरी बोलली. आईने पुढे केलेला हात धरून मी तिच्या मागे चालू लागले. तो माणूस गाडीतून उतरला आणि त्याने माझी बॅग गाडीच्या मागच्या भागात ठेवली. तो खूप बारीक होता. त्याचे केस खांद्यापर्यंत आले होते. ओठावर जाड काळी मिशी. मी मांज, तुझा भाऊ, तुला न्यायला आलोय. हा माझा भाऊ तर माझ्यापेक्षा खूप मोठा होता. मला प्रश्न पडला की मी त्याच्याबरोबर कशी खेळणार. गुड मॉर्निंग, मी हळूच म्हटलं. माझ्या घराची तशी रीतच होती. आदल्या रात्री जी गोष्ट मला अद्भुत वाटत होती तीच मला आता विचित्र वाटू लागली. पोटात गोळाच आला माझ्या. या सर्व प्रसंगासाठी मी अजून लहान आहे असं वाटू लागलं. इतक्यात गुड बाय सॅम, पेंगी आंटीचा आवाज आला. पुढच्या दाराशी ती अनमाडा शेजारी उभी होती. एकदम मी आईचा हात झटकला. पळत तिच्याकडे गेली. खरं म्हणजे मी आनंदात असायला हवं होतं, पण भांबावूनच गेले होते. माझ्या पोटातला गोळा जाईना. माझे डोळे भरून आले. मी घरी जायला उत्सुक होते, पण घर आणि अनमाडापासून दूर जाण्याने मी किती दुःखी होईल याची मला कल्पना नव्हती. अनमाडा आणि माझ्या घरापासून दूर होणं मला जमेल. मी पेंगी आंटीला बिलगले. ती हळूच म्हणाली, तू चांगली मुलगी होऊन घरी राहणार आहेस. हो, मी वचन देते. पेंगी आंटीला दिलेलं वचन एवढं भारी पडणार होतं याची कल्पनाच नव्हती मला. मी अनमाडाला मिठी मारली. ती रडत होती. तिच्याबरोबर मी पण रडू लागले. रडत रडत म्हटलं,
मी तुला भेटायला नक्की येईन. तो मोठा मुलगा चटकन म्हणाला, चला आता आपल्याला निघायचंय. माझ्या आईने माझा खांदा पकडून मला अनमडापासून दूर केलं. त्या मुलाने गाडीचं दार उघडलं आणि मला बसायची खूण केली. मी क्षणभर भांबावले. एक मोठा श्वास घेऊन गाडीत बसले. वाकून खिडकी बाहेर बघितलं. पेंगी आंटी आणि अनमडाकडे बघून हात हलविला. कोपऱ्यावर गाडी वळाली तरी मी मागे बघून हात हलवीतच राहिले. मित्रांनो, कसे असेल सॅमचे स्वतःचे घर? खऱ्या भावंडाबरोबर राहणं मजेचं असेल का? हे जाणून घेण्यासाठी पुढील पार्ट नक्की बघा. स्टोरी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.